आज जर विचार केला तर आज 11वीचे विद्यार्थी म्हणून मी बघेन, परंतु भविष्यकाळाचा जर विचार केला तर यामध्ये कुठेतरी एखादा वैज्ञानिक बसलेला असेल, यामध्ये कुठेतरी एखादा कॉम्प्युटर इंजिनियर बसलेला असेल, यामध्ये कुठेतरी भावी डॉक्टर्स असतील, यामध्ये बसलेल्यापैकी काही इंजिनियर्स असतील आणि याच्याही व्यतिरिक्त काही जण उद्योजक असतील. अशा सर्व माझ्या लाडक्या 11वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांचं मी प्राचार्य या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याहीपेक्षा जास्त मी आभार मानेल, स्वागत करेल ते म्हणजे तुमच्या पालकांचं. तुमच्या पालकांनी तुम्हाला गाईड केलं आणि या संगमनेरमधील नव्हे तर राज्यामधील एक प्रतिष्ठित असणारं महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्याबद्दल त्या सर्व पालकांचं घरी जाऊन सांगा तुम्ही प्राचार्यांनी तुमचे आभार मानलेले आहेत. मित्रहो, आज या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तुम्ही पाऊल ठेवल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक भावना दाटून आल्या असतील. आपलं त्यावेळी असणारी शाळा, शाळेचं झालेलं रूपांतर कॉलेज याची जर फोड केली तर COLLG कॉलेज, बरोबर, तर कॉल अधिक एज. काय झालं? कॉल अधिक एज. जिथे वयालाच आव्हान असतं त्याला कॉलेज असं म्हणतात. आणि जेव्हा आपण या बाबीचा विचार कराल, तुमचं हे वय अवखळ आहे, हे वय फार अवखळ असतं. घरच्यांनी काही सांगितलं तर ऐकायचंच नसतं, असं तुमचं वय असतं. परंतु मित्रहो, आपले घरचे म्हणजेच आपले आईवडील हे फार महत्त्वाचे आहे. माझं आपल्याला सांगणं आहे की आपल्याला जर या पृथ्वी तलावर ज्यांनी आणलं ते आपले आईवडील, आणि त्या आईवडिलांचे उपकार आयुष्यभर विसरायचे नाही. ते आईवडील फार महत्त्वाचे आहेत. आज मी तिला तुम्ही आपल्यामधून आईवडील वजा करा, तुम्ही पोरके व्हाल. आणि म्हणून त्या आईवडिलांची स्वप्न जी आहे, ही स्वप्न साकार करण्यासाठी आपण इथे आलेला आहात. किती जणांना असं वाटतं मनामध्ये की माझ्या आईवडिलांचं काहीच स्वप्न नाही आहे आणि मी त्यासाठी आलेलोच नाही आहे. अशाने हात वर करा. एकाचाही हात वर केला झालेला मला दिसत नाही. म्हणजे तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला आहात. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये पहिली भावना जी असणार आहे ती म्हणजे प्रचंड आनंद वाटला की आपल्याला कॉलेजमध्ये आपण आलो. आतापर्यंत शाळेत होतो, बस म्हटलं का बसायचं, उठ म्हटलं का उठायचं. इथंही तसंच आहे, त्यात काही बदल होणार नाही आहे. शाळा संपली आणि कॉलेज सुरू झालं याचा अर्थ आपल्याला नवीन पंख आले आणि पंखाने आपण उडायला लागलो. उडान भरा, परंतु आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची उडान भरायची. आणि म्हणून भावना ज्या तुमच्या आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह आहे, माझं कॉलेजचं लाईफ कसं असेल, मी आज कॉलेजच्या लाईफला सुरुवात केली आहे, ही एक अशा प्रकारची एक भावना आहे. दुसरी भावना तुमच्या मनामध्ये कुठेतरी अशी थोडीशी भीती वाटते कॉलेजला आलो आपण. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये काही धाकधूक आहे. बापरे, आता आपण सायन्सला घेतलं, आपलं कसं होणार. आपल्या आईवडिलांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे तुला इंजिनियरच व्हायचे, तुला डॉक्टरच व्हायचे. बाकीच्यांचा विचार करत असताना आपल्याला काय व्हायचं हे स्वतः ठरवा. आपल्याला काय व्हायचं ते स्वतः ठरवा आणि त्याच्यानुसार मार्गीकरण करा. माझ्यामध्ये क्षमता नाही आहे आणि मी म्हणायचं की मी वैज्ञानिक होणार, परंतु साधे मला प्रमेयसुद्धा येत नाही आहे, साधे मला प्रॅक्टिकलसुद्धा करता येत नाही आहे. आणि आपण वैज्ञानिक होण्याची स्वप्न पहा. स्वप्न अशी पहा, ती उघड्या डोळ्यांनी पहा. रात्री स्वप्न नका बघू. रात्रीची स्वप्न हे क्षणभंगूर असतात आणि म्हणून दिवसा स्वप्न जी पडतात ती खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी आपल्याला उपयोगाची असतात. आपल्या आईवडिलांचं स्वप्न आहे. आईवडिलांचं काय स्वप्न आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साथ जर घडवायचा असेल तर तुम्हाला परिश्रम करावे लागेल. परिश्रमामध्ये सातत्य ठेवावं लागेल. नवीन नवीन जी येणारी जी आव्हानं, या आव्हानं स्वतः पेलता येईल एवढी ताकद आपल्यामध्ये निर्माण करावी लागेल. आहे का आपल्यामध्ये हिंमत? किती जणांना असं वाटतं
की मी 12वीमध्ये 35% कमी मार्क्स पाडेल? असे किती जण आहे? हात वर करा. कोणीच नाही. किती जणांना असं वाटतं की 90% जास्त मार्क्स मला सायन्सला पडतील? हात वर करा बघूया. कोणीच नाही. अरे 10वीला तर खूपच मार्क्स पडलेले. मला वाटतं लाजच असतील. जर हात वर करा बघू द्या सर्वांना, हरकत नाही. वाढली संख्या, अजून थोडी वाढली पाहिजे. अरे इकडे तुम्ही मागे आहात, पुढे गेले पाहिजे. मुलीच पहिले येतात. मागच्या वेळेला मुलगा पहिला आला 12वीला आणि तोही जाधव. कोणत्याही प्रकारची ट्युशन न लावता यशस्वी झालेला जो विद्यार्थी आहे हा जाधव. आणि म्हणून बाकीच्या बाबतीमध्ये आपण पाहत असताना माझं असं म्हणणं आहे की मनामध्ये सायन्स खूप कठीण आहे. आपण शिकलात, फिजिक्स शिकला, केमिस्ट्री शिकलात, हे सर्व शिकलात, पण इथे आल्यानंतर आपल्याला त्याचं वेगळं रूप या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय प्रशस्त असं लॅब आपल्याला आहे आणि त्या लॅबचा वापर आपण करणार. मित्रो, भीती मनामधून काढून टाका. जो घाबरला तो संपला. आणि म्हणून मनामध्ये भीती ठेवायची नाही. आपण तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे सर्व सहकारी प्राध्यापक हे एकवटलेले आहेत आणि इथून मागे एकवटलेले होते, इथून पुढे एकवटणार आहे. आणि या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे की इथे आता ही नवीन मेथड आली ऑनलाईनच्या माध्यमातून. अदरवाईज ऑनलाईनच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी ही मेथड नव्हती. त्यावेळेला रिझल्ट लागला की दुसऱ्या दिवशी आमचे ॲडमिशन फुल व्हायचे. सेम यावेळेला सुद्धा ॲडमिशन फुल झालेले आहेत. मला ज्या सहकारी प्राध्यापकाने या प्रवेशासाठी बहुमोल असं सहकार्य केलं त्यांचंसुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया, आभार मानूया. मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लढण्यासारखं खूप काय आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही. लढण्यासारखं खूप काय आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही. जिंकण्याची जिद्द मनात असेल तर अशक्य असं काही नाही. आणि म्हणून 10वीपर्यंत तुम्ही काय होता? 10वीपर्यंत आपल्याला किती टक्के पडले? तुम्ही वर्गात पहिले आला होता की पाठीमागच्या बेंचवर बसत होता? याच्याशी आता काही घेणं देणं राहिलेलं नाही. कारण आपण 10वी संपलेली आहे, आपण 11वीमध्ये आलेलो आहोत. आणि मग 11वीमध्ये तुम्ही आलात, मग आपल्याला काहीतरी फरक करता आला पाहिजे. आणि म्हणून आज तुमच्या आयुष्यामधील एक नवीन कोरा कागद आपल्याकडे आलेला आहे असं समजा. आता या कागदावर आपली भविष्यकाळाची ध्येय धोरणे आणि उद्दिष्ट त्यावर लिहायची आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा. तो कागद दिलेला आहे, त्याच्यामध्ये लिहून ठेवा मला काय करायचं आहे. आणि दर दिवशी सकाळी उठल्यानंतर तो कागद तुम्ही वाचा. अरे मला इंजिनियर व्हायचं आहे, मला अभ्यास केला पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे, मला अभ्यास केला पाहिजे. मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, मला अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे, परंतु कसा करावा हे नंतर मी आपल्याशी पुढच्या मुद्द्यामध्ये बोलणार आहे. विज्ञान ही शाखा नाही आहे. विज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी आपल्याला सांगेल, विज्ञान ही शाखा नाही आहे, तर तो एक विचार आहे, एक पद्धती आहे. आणि हा जो विचार आहे, तुमच्या मनामध्ये पडलेले जे प्रश्न आहे, तुम्हाला जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन निर्माण करायचा आहे, पुढील 2 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात ही 2 वर्ष फार महत्त्वाची आहे. इट इज कॉल्ड अ टर्निंग पॉईंट. जस्ट यू हॅव टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ बॉक्स जाऊन आपण विचार केला पाहिजे. आणि आउट ऑफ बॉक्स जाऊन जर आपण विचार केला तरच यश आपल्या हातात आहे. यशाला जेवढा जास्त जळतो त्यावेळेला तो हिऱ्यासारखा दिसायला लागतो. आपल्याही बाबतीमध्ये लक्षात ठेवा, तो चमकतो. आणि या 2 वर्षामध्ये तुम्ही हिऱ्यासारखं, जरी कोळसा असला तरी हिऱ्यासारखं चमकलं पाहिजे. आणि ते चमकण्याची क्षमता तुमच्यामध्ये आमचे हे सर्व सहकारी प्राध्यापक आपल्या मदतीला असणार. आणि म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला 10वी नंतर पुढे काय, 10वी नंतर पुढे काय, असा बरेचसे प्रश्न असतात. बरेचसे यूट्यूबचे तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहिले असतील. आहे यामध्ये बरेचसे विद्यार्थी, आईवडिलांनी मार्गदर्शन केलं असेल, परंतु एक उत्तम निर्णय तुम्ही घेतलेला आहे की आता या निर्णयाला
यशामध्ये बदलण्याची जबाबदारी तुमची आहे. निर्णय घेतला ना आता सायन्सचा, तर तो सायन्सचा निर्णय घेतला. आपले जे ध्येय, आपली जी धोरणं, आपलं जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे, यासाठी आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्हाला मार्ग दाखवण्याची जबाबदारी आमची आहे. मग आपण त्याच ऊर्जेने, त्याच उत्साहाने, जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र आलेलो आहोत आणि आता आपला प्रवास या 2 वर्षाचा खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. बरोबर? या प्रवासाला तुम्ही तयार आहात? या प्रवासाला तुम्ही तयार आहात? आवाज नाही आहे. या प्रवासाला तुम्ही तयार आहात? आर यू रेडी? आर यू रेडी? वा. आता मला वाटलं की आपला रिझल्ट 99.9 असणार आहे 12वीचा. किती? 99 असेल ना? जोरात म्हणा, असेल की नाही? मी मार्क म्हणत नाही, आपला कॉलेजचा रिझल्ट म्हणतो. असो, आता मी काही मुद्दे आपल्यासमोर शेअर करतो. पहिल्यांदा मी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाची तोंड ओळख करून देतो. तशी ओळख तर झालेलीच आहे, वेबसाईट आपण पाहिलेलीच असेल. दोन्ही वेबसाईट असतात, संगमनेर महाविद्यालयाची आहे, तसेच श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाची सुद्धा आहे. आता आपण आपल्या महाविद्यालयाची खरं जर पाहिलं तर या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाने, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं, माझा विद्यार्थी ग्रामीण भागामधून आलेला आहे आणि या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्याला जरी तो लोकली असला तरी ग्लोबली म्हणून त्यांनी तो तयार झाला पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न आपल्या कार्याध्यक्षांचं. या विद्यार्थ्यांसाठी जे पाहिजे त्या गोष्टी करण्याची प्रत्येक वेळेला मुभा आम्हाला दिली जात असते आणि म्हणून हे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय नावाजलेलं आहे. गुणवत्तेची हमी देणारं महाविद्यालय हे राज्यभरामध्ये ओळखलं जातं. गुणवत्तेबरोबर फक्त गुणवत्ता महत्त्वाची नाही आहे. 100 पैकी 99% मार्क्स पडले आणि 99% मार्क्स पडल्यानंतर त्याला सांगितलं की 1-2 शब्द बोल, पण तो मला नाही बोलता येत, त्याला गुणवत्ता नाही म्हणत. गुणवत्ता जी आहे, या गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स ती महत्त्वाची आहे. तुम्हाला स्किल समजली पाहिजे, तुम्हाला तत्त्व समजली पाहिजे, तुम्हाला कसं शिष्टाचार समजला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. सर भेटले तर गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग याप्रमाणे आपण बोललं पाहिजे. मॅडम भेटला त्याप्रमाणे आपण आदबीनं बोललं पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत. गुरुकुलामध्ये पाहिलं असेल, तुम्ही वाचलं असेल, तर हे जे गुरु आहे, पहिलं हे जे गुरु आहे ते म्हणजे आई आणि वडील. मित्रो, एक आपल्याला विनंती असेल, माझी विनंती मान्य करणार आपण सर्व? करणार? ओके. विनंती मी सांगतो, त्याच्यानंतर परत एकदा हात वर करायचे की ही विनंती सर आम्ही दर दिवशी करणार. मी देवापेक्षाही जास्त आईवडिलांना मानतो. खऱ्या अर्थाने आईवडीलच माझे परमेश्वर आहे. बरोबर? किती जणांना वाटतं आईवडीलच माझे परमेश्वर आहे? हां, हात वर तसेच ठेवा. मी काय म्हणतो ते ऐका. आता दर दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला ऊर्जा घेऊन कॉलेजमध्ये यायचं आहे, तर ती ऊर्जा कुठे मिळेल? आपण प्रत्येक दिवशी सकाळी आपल्या आईवडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय कॉलेजला यायचं नाही. मान्य का? मान्य का? काहींचे हात खाली गेले. हां, मान्य ना? ओके, खाली घ्या. हात खाली का गेले? कारण सवय नाही हात वर करायची. हात वर करायची सवय नाही म्हणजे काय? व्यायाम करायची सवय नाही, योगा करण्याची सवय नाही, आणि ती सवय आपण आणली पाहिजे. आपल्याला 12वीला चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर आहार विहार हे फार महत्त्वाचं आहे, व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि जर आपण खूप चांगले मार्क्स पाडतो, आपली प्रिलिम एक्झाम झाली, आपण वर्गात पहिले आलो आणि परीक्षेच्या दिवशीच मॅथचा पेपर होता, आपण आजारी पडलो, कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, गेले 2 वर्ष वाया. हे 2 वर्ष वाया घालवण्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर आपण थोडासा व्यायाम करा, थोडासा योगा करा, प्राणायाम करा, श्वासोश्वास घ्या, श्वासोश्वास सोडा, मजा करा.
सगळ्यात आनंद त्यात घेतला पाहिजे तो आनंद. आपण जीवनामध्ये आलेलो आहे, जीवनामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आनंद घेतला पाहिजे. जीवन एकदाच मिळतं, परत मिळत नाही. कितीही संकट येऊ द्या, कितीही संकट जरी आली तर संकटाला सामोरं जाण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. नेहमी मनामध्ये एक विचार करा, अरे माझ्यावर एवढी संकट काय येतात? अरे देवालाच वाटतं की याच व्यक्तीची परीक्षा घ्यावी, आणि तोही व्यक्ती जेव्हा परीक्षेमध्ये पास होतात त्यावेळेला या संकटाला सामोरं जाऊन आपण पुढे जातो. आणि जेव्हा संकटाला सामोरं होऊन आपण पुढे जातो त्यावेळेला 100% तो परमेश्वर तुमच्याबरोबर असतो आणि तोच तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. मित्रहो, हे सर्व असताना महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत. मी थोडक्यात माहिती देणार आहे, नंतर उपप्राचार्य तुम्हाला सविस्तर माहिती देतील आपल्या कॉलेजमध्ये काय आहे, कसं आहे, कशा. पण थोडी माहिती बडबड करणाऱ्या व्यक्तीला मी उभं करेल आणि पावसामध्ये बाहेर जाऊन त्याला सांगेल की पावसाचा आनंद घे. एका जागेवर उभं राहून जर आनंद घ्यायला लागलो तर मी पुढे एक उदाहरण सांगणार आहे, तेव्हा त्याच्या लक्षात येईल. ओके, आता काय काय आहे सुविधा आपल्याकडे? पहिल्या प्रथम आहे NSS राष्ट्रीय सेवा योजना आहे, कमवा शिका योजना आहे. जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहे यांना मी सांगू इच्छितो, कॉलेज करा. त्याच्याबरोबर तुम्हाला 2 तास आम्ही कमवा शिकामध्ये कॉलेजच्याच कामासाठी देतो. त्या 2 तासाचे 130 रुपये देतो. आपल्याला जर कमवायचे असेल, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यायचं असेल तर कमवा शिकामध्ये काम करा. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर कमवा शिकामध्ये काम करा. आम्ही 65 रुपये प्रत्येक तासाला देतो. जास्तीत जास्त 2 तास एखादा चांगला मुलगा असेल, परंतु कॉलेज न बुडवता, तास न बुडवता. तास क्लिअर करायचे, वेळ मिळायला सांगायचं सरांना, जे प्रमुख आहेत त्यांना सांगायचं, आणि आपण कमवा शिकामध्ये काम करू. स्पर्धात्मक परीक्षा आपल्या इथे घेतल्या जातात. व्याख्यानं इथे मार्गदर्शन पण तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं आपण आयोजित करतो. स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतो. निबंध स्पर्धा आयोजित करतो. वादिवाद स्पर्धा असतात. त्याचबरोबर पोलीस आणि सैन्य भरतीमध्ये आपल्याकडे अकॅडमी आहे, मुक्तांगण करिअर अकॅडमी. जर तुम्ही 5 वाजता जर कॉलेजच्या ग्राउंडवर पाहिलं आणि सकाळी जर 7:30-8च्या दरम्यान जर आपण पाहिलं त्याच्या अगोदर, तर आपल्याला कमीत कमी 300 ते 500 विद्यार्थी या ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना दिसतात. सैन्य भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी आपणही प्रयत्न करू शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मी सांगितलं की सर्वांगीण विकासाचा, नुसतं पुस्तकी किडा नको आहे मला, रोट सिस्टीम बिलकुल नको आहे. पाठांतर काही नाही. एक शब्द चुकला की ते पाठांतर गेलं, आणि आता पाठांतर करायचंच नाही. पाठांतरपेक्षा दुसरं काय करायला पाहिजे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार. आणि म्हणून मित्रो, विविध प्रकारचे विद्यार्थ्यांचे विकास मंच आहे. या विद्यार्थ्यांचा विकास मंच म्हणजे आर्ट्ससाठी असेल, कॉमर्ससाठी असेल, सायन्ससाठी आहे. हे मंच आपल्याकडे निर्माण केले. याही व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर तुम्हाला हक्काचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. जो पोरगा कधीच कॉलेजला येत नाही त्या दिवशी 100% असतो. असा क्षण कोणता? गॅदरिंग. गॅदरिंग हे सगळ्यात महत्त्वाचं व्हायचं. जो कधीच वर्गात नसतो तो मात्र गॅदरिंगच्या दिवशी वर्गात असतो, आणि तेही कार्यक्रमाच्या तिथे असतं. तेही आपल्याकडे आहे. स्नेहसंमेलन, बाकीच्या महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन संपुष्टात आलेले, पण आपल्याकडे कार्यक्रमाची रेलचेल असते, सांस्कृतिक कार्यक्रम असतो, सगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात असतात. तुम्ही पाहिलं असेल, एक चांगली देखणी अशी इमारत आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिक्षक वर्ग जे आहेत, सायलेन्स प्लीज, बाकीच्या शिक्षकांनी त्याच्यावर लक्ष ठेवावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावं, त्या ठिकाणी थांबावं, तिथे खुर्ची टाकून बसावं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे जे प्राध्यापक आहे, यातले काही प्राध्यापक डॉक्टरेट घेतलेले, PhD झालेले प्राध्यापक आहेत. सोयी सुविधा सगळ्या आहेत. सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे, भव्य क्रीडांगण आहे, अद्ययावत असं ग्रंथालय आहे, आणि याही व्यतिरिक्त जिमखाना आपला पाहिला असेल तुम्ही, किती सुंदर असा जिमखाना आहे. आतमध्ये जाऊन एकदा फिरून या. फक्त जाताना चप्पल बाहेर काढा, बूट बाहेर काढा, मग बघा सिंथेटिक बनवलेला
1000 विद्यार्थी बसतील एवढी कपॅसिटी आहे. आपले कार्यक्रम काही तिथे असतात. तर अशा प्रकारचं मानसिक शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपल्याला योगाचं प्रशिक्षण दिलं जातं. कंपल्सरी योगा आहे आपल्याला, तो योगा आपल्याला करावा लागतो. सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे आपल्याला तंदुरुस्त राहिलं पाहिजे, हे विचार आपण केला पाहिजे. स्वतंत्र आपल्याला लिहायचं असेल, एखाद्याला कविता येत असेल, एखाद्याला लेख लिहिता येत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आहे. आपल्याकडे आर्गे नावाचं वार्षिक अंक निघतं. या वार्षिक अंकामध्ये आपण आपला लेख देऊ शकतात आणि तो प्रसिद्ध होतो आणि पुस्तक रूपाने संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईनच्या मार्फत ऑफलाईनच्या मार्फत हा उपलब्ध करून दिला जात असतो. व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मी मगाशीच सांगितलं की गरीब आणि होतकरू काही श्रीमंत मुलं त्यांचे पालक आमच्याकडे येतात, त्याला कामाला लावा सर, याला 2 तास काम द्या. त्याला समजेल रुपयाची व्हॅल्यू काय असते. ज्याला रुपयाची व्हॅल्यू समजली, ज्याला पैशाची किंमत समजली, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने व्यवस्थितरित्या भविष्यकाळ हा जगता येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे याच्या व्यतिरिक्त काय काय योजना आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक स्वाभिमान कोश योजना आहे. यामध्ये कमवा शिका विद्यार्थ्यांना 5 रुपये जादा हे एक्स्ट्रा मिळाले जातात, कारण ते स्वाभिमान कोशमधून येतात. त्यापुढे कमवा शिका योजना सांगितली. विद्याधन कलश योजना एक आहे. विद्याधन कलश योजना, यामध्ये बसलेले जे विद्यार्थी, यापैकी एखादा विद्यार्थी गरीब असेल आणि त्यांनी परीक्षा म्हणजे फॉर्म भरत असताना कुठून तरी कर्जाने व्याजाने पैसे काढलेले असतात आणि मग प्रवेश घेतला असेल, तर त्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, अशा विद्यार्थ्यांनी मला पर्सनली भेटलं तरी चालेल, मी त्याच्या मदतीला आहे. आणि यासाठी अविनाश भोसले, किती जणांना माहिती आहे ABIL माहिती आहे. अविनाश भोसले जे आहेत ते ज्युनियर कॉलेजला आपल्याकडे होते. आज एक मोठा बिल्डर म्हणून मुंबईमध्ये पुण्यामध्ये काम करतात. पुणे नव्हे तर अनेक क्षेत्रामध्ये. ABIL तुम्ही बघा, घरी गेल्यानंतर मोबाईलमध्ये तुमचा डब्बा घरी गेल्यानंतर काढा, त्याच्यामध्ये बघा ABIL, तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, ते इथे शिकले ज्युनियरला, शिक्षणासाठी 1 कोटी रुपये दिले. 1 कोटी. आणि या 1 कोटीमधून तुमचे जे गरीब विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या प्रवेशासाठी पैसे आपण देतो. ती जी योजना आहे, ही योजना ज्याला पाहिजे त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगायचं आहे आणि शिक्षकांथ्रू माझ्याकडे यायचं आहे, आपल्याला मदत केली जाईल. नोकरी लागल्यानंतर पैसे भरायचे, आता नाही. हे फार FY म्हणजे 11वी पासून तर PhD पर्यंत आपल्याकडे जे विद्यार्थी आहे त्यांना आपण देतो आहे. आत्तापर्यंत आपण नियर अबाउट 70 लाख रुपये वाटलेले विद्यार्थ्यांना. पण विद्यार्थी इतके गुणवान आहे, जे श्रमिकमध्ये असतात, संगमनेर महाविद्यालयामध्ये असतात, घेतलेले पैसे पुढच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागतात हे त्यांच्या लक्षात आहे, ते परत आणून देतात. असे 30 ते 35 लाख रुपये पुन्हा जमा आहे. जो नोकरीला लागला तर तो पहिल्यांदा पैसे आणून देतो. तो म्हणतो की आपल्या जे विद्यार्थी भविष्यकाळात येणार आहे, माझ्यासारखे गरीब आहे, मी गरीब होतो, मला पैसे भरता येत नव्हते, परंतु आपल्याला विद्याधन कलश योजनेमधून पैसे मिळाले. आपल्याला जी नवीन योजना आली, ज्ञानदान योजना आहे, या ज्ञानदान योजनेमधून आपल्याला पैसे मिळाले. आणि या ज्ञानदान योजनेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. ज्ञानदान योजना पाहिली, जी मुलं 11वीमध्ये अंशतः नॉन ग्रँट डिव्हिजनमध्ये प्रवेश घेणारी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा 100 विद्यार्थ्यांसाठी त्यांची फी ही या फंडातून, हा फंड माननीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांनी सहकार्याने मिळून तयार केलेला आहे. आणि साहजिक या फंडामध्ये आतापर्यंत मला वाटतं 60 की 62 एंट्री झालेल्या. आपण गुगल फॉर्म तयार केला होता, QR कोड दिला होता, तर 60 ते 65 आलेले. हे 3-4 दिवसापूर्वीचं माहिती आहे. आता नवीन माहिती उद्या चेअरमन साहेब येतीलच, तुम्हाला सांगतीलच. तर त्या विद्यार्थ्यांना ती रक्कम दिली जाणार आहे. मित्र, अशा अनेक बाबी आहेत. आपल्याकडे स्कॉलरशिप आहे, कमीत कमी 27 प्रकारच्या स्कॉलरशिप इथे मिळतात. फक्त आपण सजग असलं पाहिजे. नोटीस लागली की लगेच अर्ज करायचा, नोटीस लागली की लगेच जाऊन भेटायचं. आणि म्हणून त्यामध्ये भारत सरकारची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती असेल, राजश्री शाहू महाराजांच्या शिष्यवृत्ती असतील, सरोजिनी दामोदर फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती असतील, याही व्यतिरिक्त आपल्याला हिंदुस्तान पेट्रोलियमची सुद्धा
स्कॉलरशिप आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। याही व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर चतुरस्र विद्यार्थी, तुमचेही बरेचसे विद्यार्थी चतुरस्र, भविष्य काळामध्ये काहीतरी व्हायचं आहे तर पैसे लागतात। मागच्या वर्षी एक मुलगी गरीब होती, ती कम्प्युटर सायन्सला होती आणि तिचं पैसेच नव्हते लॅपटॉप घ्यायला। तिने इंटरव्ह्यूमध्ये अतिशय छानपैकी चतुरस्रचा इंटरव्ह्यू झाला, चांगली उत्तरं दिली आणि तिने सांगितलं मला लॅपटॉप नाही आहे काय, तिला लॅपटॉप संस्थेने उपलब्ध करून दिला। हे एक वेगळं वैशिष्ट्य या महाविद्यालयाचं आहे, हे आपण लक्षात घेऊ। आपल्याकडे योगा 11वी-12वीला आहे, परंतु FY पासून तर PG पर्यंत योगा आहे। संस्कृतसारखा विषय UG पासून तर PG PG टू PhD असा विषय। सांगण्याचं तात्पर्य, मी संगमनेर कॉलेजवर काहीच बोलणार नाही, परंतु संगमनेर कॉलेजमध्ये जे काही BOCचे कोर्सेस आहे त्या कोर्सेसमध्ये आपल्याला आपले अनेक विद्यार्थी दरवर्षी कमीत कमी 30, 40, 50 विद्यार्थी हे परदेशात जातात इथून, आणि त्यांना जाण्यासाठी जो विजा लागतो त्याचबरोबर काही रक्कम लागते, तर प्रत्येक विद्यार्थ्याला नियर अबाउट 4 लाख रुपये संस्था देते। किती? 4 लाख बाहेर जाण्यासाठी। हे किती महत्त्वाचं आहे, मग हे आपल्या मनात ठेवा। आपल्याला परदेशात जायचं आहे, आपल्याला परदेशात शिकायचं आहे, आपल्याला परदेशात इंटर्नशिप करायची आहे। इंटर्नशिप करायला आपण डेन्मार्क असेल, स्वीडन असेल, अमेरिका असेल या ठिकाणी आणि दुबई असेल या ठिकाणी आपल्याला ही उपलब्धता करून दिलेली आहे। मित्रो, आपल्या खेळाच्या बाबतीमध्ये खेळांची संख्या जर पाहिली आणि मिळालेल्या पदकांची संख्या पाहिली तर 350पेक्षा जास्त पदकं या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाने मिळवले। आता भविष्य काळामध्ये यातले सुद्धा 100 जण मिळवतील अशी मी अपेक्षा करायला पाहिजे का नाही? मग टाळ्या वाजवा तुमच्यासाठी। मित्रो, मी आता कॉलेजबद्दल माहिती सांगतो। आता तुम्ही पुढे काय करायचं याच्याबद्दल मी थोडेसे 4-5 पॉईंट सांगणार आहे आणि माझं अभिभाषण मी संपवणार आहे। मित्रो, आपल्या सायन्सचा प्रवास आता सुरू झालेला आहे। काही उदाहरणं मी आपल्यासमोर देणार आहे। आळस नाही आला पाहिजे। जो आळस येतो तो रात्रभर त्या चादरीमध्ये, त्या गोधडीमध्ये बसून तो आपला डब्बा घेऊन, घरच्यांना समजणार नाही म्हणून चादरवरती तोंडावर घेऊन तो आपला मोबाईल पाहत असतो, रील पाहत असतो। रील प्रत्येक वेळेला आपल्याला आवाज करतो, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, आणि मग घड्याळात बघतो, अरे 4 वाजले, घ्या झोपून, आणि मग ते जांभाई येत असते। आणि म्हणून डब्याचा वापर मर्यादित करावा। मी डब्बा म्हणतो त्याला, डब्याचा वापर हा मर्यादित करावा। आता आपल्याला 5-6 पॉईंट देणार आहे, उदाहरण देणार आहे आणि मी माझं अभिभाषण संपवणार आहे। पहिला पॉईंट जो आहे मी तुम्हाला वाटतो की 11वी फार महत्त्वाची आहे, कारण इमारतीचा पाया हा 11वी पासून भरला जातो। कसा पाया भरला जातो याचं उदाहरण जर द्यायचं असेल, दुबईचा बुर्ज खलिफा कोणी पाहिला आहे का? कोणी पाहिलं नाही? एकाने नाही, सरांनी पाहिलेलं आहे, मी सुद्धा पाहिलेलं आहे। त्याला 163 मजले, किती आहे? 163 मजले। आणि या 163 मजले जर वरती जाणार असेल तर त्याचा पाया किती भक्कम पाहिजे? आणि म्हणून कोणती इमारत जेवढी जास्त उंचीची आहे तेवढा त्याचा पाया हा भक्कम असला पाहिजे। तसं तुमचं ध्येय कसं आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, ते ध्येय जर उंच असेल तर पायासुद्धा तुमचा काय असला पाहिजे? मग पाया मजबूत करायचं का नाही, का काय नाही करायचं? करायचं आहे, तर पाया आपल्याला मजबूत केला पाहिजे। आणि मित्रो, 11वी सायन्स हे जे आहे हे तुमच्या करिअरच्या इमारतीचा पाया आहे, तुमच्या करिअरच्या इमारतीचा पाया आहे। जर तुम्ही अभ्यास केला नाही, जर तुम्ही संकल्पना समजून घेतल्या नाही तर पाया कच्चा राहील आणि 12वीमध्ये आपण घरी राहू। ही भीती नाही दाखवत, मी खरं सांगतोय। आणि म्हणून भविष्यातील स्पर्धा आपल्याला यशस्वी जर करायचा असेल तर जे मनामध्ये 10वीमधून घेऊन आलात ना, 11वी म्हणजे कॉलेज, आणि कॉलेज म्हणजे वयाला आव्हान, आणि मग काय मी वॉन्डरिंग हेअर अँड देअर, वॉचिंग हेअर अँड देअर अँड विंडो शॉपिंग असं जे म्हणणार,
तर हे नाही चालणार. 11वी जे आहे हे आपलं विश्रांतीचं वर्ष नाही. 11वी हे एकच वाक्य लिहायचं, पाया मजबूत करण्याचं वर्ष आहे. 11वी काय आहे? पाया मजबूत करण्याचं वर्ष आहे. आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, आपला पाया जर भक्कम असेल तर इमारत चांगली होईल. मी मगाशी म्हटलो, रोड सिस्टीम जी असते माहिती आहे ना, पाठांतर पाठांतर, हे पाठांतर ते पाठांतर, फडा 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 बोलत राहा. पाठांतर विरुद्ध संकल्पना आहे. पाठांतर विरुद्ध संकल्पना, या दोन गोष्टी आपण एकत्र. एक आपलं उदाहरण घेऊया. 10वीत कदाचित तुम्ही पाठांतर करून पास झालेला असाल, परंतु 11वी 12वीमध्ये तसं नाही आहे. पाठांतर करायचं फक्त प्रमेय असतील, सूत्र असतील त्यांचं, परंतु बाकीच्याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. मला वाटतं सायन्स शिकणं म्हणजे ड्रायव्हिंग शिकण्यासारखं आहे. सायन्स शिकणं म्हणजे ड्रायव्हिंग शिकण्यासारखं आहे. तुम्ही खूप ड्रायव्हिंगची पुस्तकं वाचा, खूप गाडी अशी चालवायची, क्लच असा करायचा, एक्सिलेटर असं फिरवायचं, सगळं आहे. खूप पुस्तकं वाचली, पण गाडीमध्ये एकदाही बसलेलं नाही. स्टिअरिंग कधी हातातच घेतलं नाही. तर स्टिअरिंग जोपर्यंत हातात घेत नाही, क्लच आपण जोपर्यंत वापरत नाही, ब्रेक आपण जोपर्यंत लावत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने ती संकल्पना समजणार नाही. म्हणून मी उदाहरण कसलं दिलं आहे की सायन्स शिकणं म्हणजे ड्रायव्हिंगसारखं आहे. आणि म्हणून आपल्याला जशा गाडीमध्ये बसल्यानंतर ब्रेक असेल, एक्सलेटर असेल, क्लच असेल, स्टेअरिंग असेल, हे खूप सांगितलेलं आहे, असं चालवलं की असं होतं, तसं चालवलं. परंतु याचा ताळमेळ जर आपल्याला करता आला तर मला वाटतं गाडी चालवता येईल. तसं सायन्स आहे. जर आपल्याला सर्व प्रमेय व्यवस्थित आले, कोणतं ॲप्लिकेशन कुठं करायचं हे जर लक्षात आलं, तर मला वाटतं आपल्याला सायन्सला चांगले मार्क्स पडू शकते. गोकमपट्टी करून मार्क्स पडणार नाही. आणि म्हणून इथून पुढे संकल्पना समजून घ्या. संकल्पना समजला म्हणजे पाया मजबूत झाला. एकदा पाया मजबूत झाल्यानंतर कोणती इमारत आपल्याला व्यवस्थितरित्या बांधता येऊ शकते, हा प्रयत्न तुमच्याकडे असतो. आता पुढचं एक उदाहरण देतो मी. सांगितलं 4-5 उदाहरणं, आता 2 उदाहरणं झाली, अजून 3 राहील. पुढचं उदाहरण देतोय मी ते शिक्षकांचं. शिक्षकांचं मार्गदर्शन आणि तुमचा अभ्यास याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर तलावातील पाणी आणि शेती याचं एक उदाहरण देतो. तलावामध्ये खूप पाणी आहे, खूप पाणी, भरगच्च तलाव भरलेला आहे. शेती तुमची आहे, परंतु या तलावामधलं पाणी हे शेतीपर्यंत पोचलं पाहिजे. तलावात पाणी असा उपयोग नाही आहे. आमच्या दृष्टिकोनातून तलावात पाणी आहे. आमचे सर्व सहकारी प्राध्यापक यांच्या ज्ञानाने भरलेला तो तलाव आहे. या तलावामधून पाट आपण काढलेले आहे, तास घेतो आपण, हे पाट काढलेले या शेतीपर्यंत आम्ही पोचवतो आहे. परंतु आपण कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचं हे तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून मित्रहो, जरीही तलावात पाणी असलं तरीही सगळ्यात महत्त्वाचं पाणी देण्याचं काम आम्ही करणार आहोत. परंतु एक महत्त्वाची बाब करा की त्यामध्ये सेल्फ स्टडी असला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला मी तास केले ना, मी 100% तास केले. अरे परंतु घरी जाऊन केलं का? घरी जाऊन तुम्ही केलं काय? यासाठी आपल्याला सेल्फ स्टडीसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि हा सेल्फ स्टडी करत असताना तुमचं ज्ञान अतिशय प्रगल्भित होणार आहे. तुमचं ज्ञान जे अतिशय प्रगल्भित आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या घरी असता त्यावेळेला तुम्ही सेल्फ स्टडी करा. जोपर्यंत कॉलेजवर येतात, तास घेतात, तास होतात, तास ऐकतात आणि त्याच्याबरोबर क्लासलाही जाता ना. क्लासला जाण्याबद्दल दुमत नाही, परंतु स्वतःची हेळसांड होऊ नये एवढा प्रयत्न करा. ना घरका ना घाटका अशी परिस्थिती होते. खूप क्लासेस लावले पण मार्कच नाही पडले. कारण काय? क्लासमध्ये शिकवलं जाईल, मी क्लास अटेंड करेल. कॉलेजमध्ये शिकवलं जाईल, मी कॉलेज अटेंड करेल. निम्म लेक्चर कॉलेजमधलं ऐकतो, निम्म लेक्चर
क्लासमध्ये ऐकतो, दोघांचा ताळमेळ घालताच येत नाही आणि मग आपल्याला ताळमेळ जमला नाही की आपला ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तो ॲक्सिडेंट जर टाळायचा असेल तर माझी आपल्याला विनंती आहे, मी विनंती बोलतो, घरी गेल्यानंतर किमान 3 ते 4 तास सेल्फ स्टडी केला पाहिजे. 3 ते 4 तास सेल्फ स्टडी जर तुम्ही केला तर मला वाटतं तुमच्या शेताला व्यवस्थितरित्या पाणी मिळेल, शेत हे भरून जाईल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या शेतामधून निघेल आणि आमचे विद्यार्थी 99.9% एवढा रिझल्ट लावतील ना? अरे जोरात तरी हो म्हणा. हो, हरकत नाही. आता 2 उदाहरणं आहेत. पुढचं उदाहरण आहे, मगाशी मी एक उदाहरण देत होतो. जर एखाद्या व्यक्तीला पावसामध्ये, मी म्हटलं त्याला पावसामध्ये उभं केलं, एका जागेवर जर उभं केलं आणि कंटिन्यू जर पाऊस राहिला तर मला वाटतं काय होईल तुम्हाला माहिती आहे? दगड किती मजबूत असतो आपल्याला माहिती आहे. म्हणून अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्याचं उदाहरण देत असताना दगडाचं उदाहरण देतो. दगड किती कडक असतो, तो मऊ नाही. परंतु त्याच्यावर जर प्रयोग केला, तुम्ही पाहिलं असेल काही टुरिझमसाठी गेलेलं असेल तेव्हा लक्षात येईल तुम्हाला, कंटिन्यू सातत्याने आपण थेंब थेंब पाणी जर कंटिन्यू जर ठेवलं तर त्याचं रूपांतर काय होणार आहे? छिद्र पडतं. कशाला? त्या दगडाला. म्हणजे तेवढ्या थेंबाची ताकद आहे की नाही? आपण म्हणतो थेंबाची ताकद काय? काहीच नाही, पण त्या थेंबाची ताकद आहे. तो थेंब कंटिन्यू जर पडत असेल तर छिद्र पडल्याशिवाय राहणार नाही. तेच जर करायचं आपल्याला. सायन्सचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. थेंबे थेंबे तळे साचे. आणि म्हणून आपण नेहमी एक लक्षात घेतलं पाहिजे, पाण्याचा थेंब कितीही जरी मऊ असला तरी कठीण जो दगड आहे या दगडाला सुद्धा छिद्र पडतं. हे पाण्याच्या ताकदीमुळे होत नाही. हे पाण्याच्या ताकदीमुळे होत नाही, तर त्यामध्ये काय असते? कन्सिस्टन्सी असते. त्यामध्ये काय असते? सातत्य असतं. आणि सतत आपण जर, माझं तेच म्हणणं आहे मला, की परीक्षेच्या दिवशी 20 तास रात्री, म्हणजे आदल्या दिवशी 20 तास अभ्यास करून मग मी पेपर देतो, मी पास होतो. 10वीला झाला असेल, 8वीला झाला असेल, 9वीला झाला असेल. आता नाही. आता तुम्हाला मी सांगितले 3 ते 4 तास सतत थेंब 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 थोडा 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 अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने अभ्यास करते, मला वाटतं नापास हा त्याच्या डिक्शनरीमध्ये शब्द नसतो. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सातत्य ठेवलं पाहिजे. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, की जो डब्बा तुमच्याकडं आहे, जो मोबाईल तुमच्याकडं आहे, जो सोशल मीडिया आपल्याला प्रवृत्त करतो, या सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. आणि सोशल मीडियापासून दूर राहायचं असेल, तुम्ही खूप हुशार आहात, मान्य. म्हणजे एक उदाहरण देतो की 100 मीटरची शर्यत आहे आणि तिच्यासाठी काहीतरी आपल्याला 8-9 सेकंद लागत असतील, 10 सेकंद किंवा 15 सेकंद लागत असतील. परंतु जर त्याच खेळाडूच्या, जो धावणारा जो आहे त्या धावणाऱ्या व्यक्तीच्या, त्या खेळाडूच्या पायामध्ये जर आपण साखळदंड बांधले, पळ 100 मीटर, तर तो पळणार आहे की तेवढ्या वेळ? तसंच ते मोबाईलचं. तुम्ही हुशार आहात, पण मोबाईलचा साखळदंड तुमच्या जर पायामध्ये असेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही. आणि म्हणून मित्रहो, एक बाब आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की यामध्ये प्रामुख्याने 100 मीटर जर आपल्याला सक्सेस होत असताना साखळदंड आपल्या पायामध्ये आहे, तर हे साखळदंड जसे आपल्या अभ्यास करत असताना आपण हुशार आहोत, परंतु सोशल मीडियाचा वापर आपण करत असाल तर ते चुकीचं आहे. ते एक प्रकारचं साखळदंड आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मला वाटतं आपल्याला मन जर विचलित करत असेल तर तो मोबाईल करतो, आणि मन विचलित होऊन द्यायचं नसेल तर सोशल मीडियापासून बाहेर राहिलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं, आपले मित्र तपासून घ्या. मित्र करा, मित्र असावे, मित्र नसावे असं माझं म्हणणं नाही, परंतु असा मित्र बनवा
सुखदुःखामध्ये आपल्याबरोबर असला पाहिजे. चला वडा मिळतोय म्हणून मी मित्र, भजी देतोय म्हणून मी मित्र, चहा पाचतोय म्हणून मी मित्र. ते मित्र काय, पाऊस पडला एखाद्या पानावर ते दवबिंदू साचतात, थोड्या वेळाने ते विरघळून जातात, बाहेर जातात, बाष्पीभवन होतं. असं होता कामा नये. परंतु ते मित्र पारखून घ्या. आता नवीन मित्र मिळणार आहे, शोधत असाल आपण, तर ते मित्र मिळतील, तर हे मित्र पारखून घेतले पाहिजे. मित्र जर व्यवस्थित पारखून घेतले, जर चांगला ढवळ्या शेजारी पवळा बांधला आहे ना आपली जुनी म्हण, वान नाही तरी गुण लागला, तर तसा गुण आपल्याला चांगला लागला पाहिजे, वाईट गुण लागला नाही पाहिजे. याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही कोणतीही मोठी व्यक्ती घ्या, या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये एकच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम अपयश येतं, ठेस लागते, मग लक्षात येतं की इथे दगड होता, पुढच्या वेळेला येताना तो दगड आहे बरं का, हे लक्षात राहतं. म्हणजे अपयश, अपयशाला घाबरायचं नाही. तुम्हाला माहिती आहे थॉमस अल्वा एडिसन कशाचा शोध लावला होता? कशाचा? हां, कशाचा? विजेचा. विजेचा. हां, बल्ब, सॉरी बल्बचा. वीज म्हणजे मी त्या अर्थाने विचार, बल्बचा शोध लावला. आता तो बल्बचा शोध लावत असताना त्यांनी 1000 वेळा प्रयत्न केले. बल्बचा शोध लावत 1000 वेळा. त्यांना कोणीतरी एकाने विचारलं की तुम्ही 1000 वेळा अपयशी झालेला आहात. लक्षात घ्या पॉईंट, तुम्ही 1000 वेळा अपयशी झालेला आहात. त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलं? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, मी अपयशी झालो नाही, मी अपयशी झालो नाही, तर मला 1000 मार्ग कळाले की ज्याने विजेचा दिवा बनू शकत नाही. 1000 मार्ग मला सांगा. आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थी मित्रो, सायन्सचे विद्यार्थी कधीच अपयशी होत नाही, कधीही अपयशी होत नाही. एकतर तो जिंकतो नाही तर शिकतो, एक तो जिंकतो नाही तर तो शिकतो. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक अप्रोच तुमच्या स्वतःमध्ये रुजवा, असं मला या ठिकाणी वाटतं. जाता जाता मी आपल्याला एकच सांगेन, मी कोणकोणत्या बाबीवर तुम्हाला माहिती दिली. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की हे फाउंडेशन कसं केलं पाहिजे, सेल्फ स्टडी कसा केला पाहिजे, ॲप्लिकेशन कसं असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे, त्यानंतर सोशल मीडियापासून दूर कसं राहिलं पाहिजे, सायंटिफिक ॲटिट्यूड आपला कसा डेव्हलप केला पाहिजे, पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा मांडला की टेस्ट युअर फ्रेंड्स, मित्र तपासून घेतले पाहिजे, टेस्ट युअर फ्रेंड. हे सर्व जेव्हा आपण तुम्ही कराल तर मला वाटतं तुमची 11वी 12वी ही यशस्वी झाल्याशिवाय राहू शकणार नाही. आणि तुम्हा सर्वांना ही दोन्ही वर्ष 11वी असेल 12वी सायन्स या सुंदर प्रवासासाठी आणि उज्ज्वल यशासाठी मी सुयश चिंतितो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रहो, मित्रहो, परिस्थिती कशीही असो, मित्रहो, परिस्थिती कशीही असो, तुमचे कष्ट एवढं मोठं असू द्या की यश मिळवणं नशिबाच्या नाही, तर तुमच्या हातात ती गोष्ट असली पाहिजे, तुमच्या हातामध्ये ती गोष्ट असली पाहिजे. म्हणून मी उदाहरण दिलेलं आहे की दगडावर सातत्याने आपण जर पाणी टाकत गेलो, थेंब थेंब एक पडत गेला, तर दगडाला जसं छिद्र पडतं, ते सातत्य आपण ठेवलं पाहिजे. ते सातत्य कोण ठेवतं माहिती आहे? उदाहरण देत असताना सचिन तेंडुलकर असेल किंवा इतरही असतील, सगळे जे खेळाडू आहेत, मॅच जरी काल जिंकली, वर्ल्ड कप जरी जिंकला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रॅक्टिसला येतात. सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. होईल ना आपलं? जमेल ना आपल्याला? जमेल की नाही? जमेल की नाही? तर परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. जाता जाता त्या संदर्भातला एक शेर आपल्याशी बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो.
खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है, तेरी रज़ा क्या है। या ठिकाणी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकारी प्राध्यापकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं, त्याबद्दल प्राचार्य या नात्याने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।